तर आज आपण 20 लोकांसाठी परफेक्ट प्रमाणामध्ये आचारी स्टाईल व्हेज कुर्मा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। लग्न पंक्तीमध्ये ताटेमध्ये वाढली जाणारी ही कुर्मा भाजी चवीला अप्रतिम अशी बनून तयार होते। तुम्हाला सुद्धा ही कुर्मा भाजी परफेक्ट प्रमाणामध्ये बर्थडे पार्टीला किंवा इतर कुठल्याही पार्टीसाठी किंवा अचानक पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी बनवायची असेल तर ही व्हेज कुर्मा भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता उन्हाळा चालू होतोय, उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाहुणे सुद्धा येत जात असतात, तेव्हा सुद्धा ट्राय करू शकता। मी सुद्धा ही कुर्मा भाजी माझ्या मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी बनवली होती आणि सगळ्यांना खूप जास्त आवडलेली आहे। तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मिशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला भाज्या किती लागणार आहेत ते पाहून घेऊया। तर सगळ्यात आधी इथे पहा, इथे मी 1 किलो बटाटे साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 किलो इथे मी फ्लावर घेतलेले आहेत, त्याचे सुद्धा अशा पद्धतीने तुरे वेगळे करून घेतलेले आहेत। खूप जास्त मोठे नको किंवा खूप जास्त लहान सुद्धा नको, मध्यम आकाराचे इथे आपल्याला फ्लावरचे तुरे काढून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर अर्धा किलो इथे मी गाजर साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 250 ग्राम फरसबी घेतलेला आहे, हे सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथे आपल्याला अर्धा किलो ताजा मटार किंवा फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता। ते संपूर्ण भाज्या इथे आपल्याला घ्यायच्या आहेत। तिथे आपल्या भाज्या पाहून झालेल्या आहेत। एकीकडे एका मोठ्या कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, पाण्याला छान उकळी आलेली आहे। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत, कारण या भाज्या आपल्याला 80% बॉईल करून घ्यायच्या आहेत। 80% शिजवायच्या आहेत, 100% शिजवायच्या नाही आहेत, कारण राहिलेली 20% भाजी जी आहे ती आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायची आहेत। त्यासाठी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचे आहेत। तिथे पहा, इथे मी सगळ्या भाज्या या पाण्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत। तर आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं आहे, म्हणजे भाज्या शिजवताना या भाज्यामध्ये मीठ हे मुरलं जातं आणि भाज्यांना सुद्धा छान अशी चव येते। त्यासाठी 1 चमचा यामध्ये मीठ घालायचे, मिक्स करून झाकण लावून एक 80% भाज्या इथे आपण शिजवून घेऊया। तिथे पहा, इथे मी या भाज्या 80% शिजवून घेतलेल्या आहेत। एक 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। 15 ते 20 मिनिटानंतर हे झाकण मी काढून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाज्या ज्या आहेत ते परफेक्ट अशा 80% शिजलेल्या आहेत, पूर्ण शिजून गाळ झालेल्या नाही आहेत। तर इथे हाताने तोडल्यानंतर हा फ्लावर किंवा बटाटा फक्त तुटतोय, मॅश होत नाही, अशा पद्धतीने इथे आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तिथे आपल्या भाज्या शिजून झाल्यानंतर लगेचच याला आपल्याला गरम पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये पसरवून घ्यायचे आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचे। भाज्या थंड होतात तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। तिथे पहा, इथे मी या वाटीने एक मोठी वाटी भरून ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता एक मिडियम साईजचा ओला नारळ आणला आणि तो अख्खा नारळ मी इथे वापरलेला आहे। मेजरिंग कपाने म्हणाल तर 1.5 कप इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, ओंजळभर साधारण इथे आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आणि त्याचबरोबर इथे मी पोहे खायच्या चमचाने एक 6 चमचे भरून खसखस भिजत घातली होती, ती खसखस यामध्ये घालायची आहे। एक अर्धा तास आधी मी गरम पाण्यामध्ये ही खसखस भिजत घातली होती, ती यामध्ये घालायचं आहे। आणि त्यानंतर एक 20 ते 25 काजू सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजवले होते, तर हे काजू सुद्धा आपल्याला यामध्येच ॲड करायचा आहे। आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर इकडे मी मसाला वाटून घेते, तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करून घेऊया। गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये 250 ग्राम तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 250 ग्राम तेल इथे आपल्याला लागणारच आहे। त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया। त्यामध्ये इथे मी 15 ते 20 काळी मिरची दाणे, 10 ते 15 लवंग, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 2 मोठे वेलची घातलेले आहेत आणि एक 4 ते 5 इथे आपल्याला तमालपत्र घालायचे आहेत। तर यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरे घालायचं आहे आणि जिरे छान फुलल्यानंतर अगदी बारीक चिरलेला इथे आपल्याला 600 ग्राम कांदा घालायचा आहे। कांदा इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे, चॉपरच्या सहाय्याने चॉप केला, त्यासाठी अगदी बारीक चॉप झालेला आहे। तुम्ही हाताने जरी कट करत असाल तर अगदी बारीक चिरून घ्या, म्हणजे या भाजीचं टेक्स्चर खूप छान येतं। ती इथे मी 600 ग्राम कांदा चिरून घातलेला आहे, हलकासा परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये 3 टेबलस्पून इथे आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। कांद्यासोबतच इथे आपण आलं लसणाची पेस्ट घातली की कांद्याबरोबर आलं लसणाची पेस्ट सुद्धा छान अशी परतून होते। आणि आता हा कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा जो आहे तो छान असा लालसर परतून झालेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला 400 ग्राम टोमॅटो सुद्धा अगदी बारीक चॉप करून घालायचे आहेत, हे सुद्धा मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही हे टोमॅटो मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता। टोमॅटो घालून परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले
मसाले ॲड करून घेऊया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित असा स्मॅश होतो. तर सगळ्यात आधी यामध्ये मी 1 चमचा भरून हळद पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने इथे मी 4 चमचे लाल तिखट घातलं. 2 चमचे इथे मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. काश्मीरी लाल तिखटने रंग खूप सुंदर येतो. 2 चमचे इथे आपल्याला धने पावडर घालायचं आहे. त्याचबरोबर 4 चमचे यामध्ये मी किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता. आणि त्याचबरोबर 5 चमचे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, पण तुम्हाला एक अंदाज येत नसेल मिठाचा तर पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे यामध्ये मीठ घालायचं. अगदी परफेक्ट प्रमाण होतं. सगळे कोरडे मसाले घालून छान असं मिक्स करून घेतले. आता यावरती आपण एक 5 मिनिटासाठी झाकण लावून घेऊया, म्हणजे या मसाल्याला अगदी छान असं तेल सुटेल. तर 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. सगळे मसाले अगदी व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे. आता हे मसाले सगळे परतून झाल्यानंतर सुरुवातीला आपण ओलं खोबरं, काजू, खसखस, कोथिंबीरची जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे वाटण तुम्ही पाहू शकता अगदी फाईन पेस्ट करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी फाईन असं दळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी फाईन असं मी हे दळून घेतलेलं आहे. आता हे वाटण घालून आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. ओलं खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर हा मसाला तुम्हाला आता जरी पांढरा दिसत असला तरी हा मसाला जसा जसा परतत जातो तसा हा छान असा लालसर दिसायला लागतो. तर मसाला छान परतून घेतला. झाकण लावून एक 5 ते 6 मिनिटे वाफ काढून घेऊया. आणि 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि रंग तुम्ही पाहू शकता आधी किती पांढरा दिसत होता आणि आता याचा रंग पहा किती सुंदर असा लाल दिसत आहे. तर इथे आपला मसाला हा परफेक्ट असा परतून झालेला आहे. याच्यातून छान असा सुगंध सुद्धा येतोय. तर आता यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी यामध्ये मी 500 ग्राम ताजा मटार सोलून घेतला होता तो घालायचा आहे. मटार घातल्यानंतर शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये इथे आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर बरोबरच यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे कसुरी मेथी सुद्धा घालायची आहे. कसुरी मेथीमुळे या भाजीला सुगंध खूप सुंदर येतो. त्यासाठी असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल. तर कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर आता हे संपूर्ण भाज्या ज्या आहेत त्या या मसाल्यामध्ये छान अशा परतून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवरतीच बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. या भाजीमध्ये इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. थंड पाणी घालू नका. थंड पाणी घातला तर भाजीची चव सुद्धा बिघडते आणि कुकिंग प्रोसेस सुद्धा थांबते. त्यासाठी गरम पाणी घाला, म्हणजे भाजी लवकर पण शिजून होते आणि भाजीची चव सुद्धा टिकून राहते. तर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा थोडासा मसाला होता त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून विसळून घेतलेलं आहे. आणि छान असं आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता जरी थोडीशी पातळ दिसत असली की शिजवल्यानंतर यामध्ये छान असा दाटसरपणा येतो, कारण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे. बटाटा जसा जसा शिजत जातो तसं या भाजीला छान असा दाटसरपणा येतो. झाकण लावून एक छान अशी उकळी काढून घेऊया. तर इथे पहा, इथे मी एक 20 ते 25 मिनिटे कमी गॅसवरती ही कुर्मा भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता याला तर्री किती सुंदर आलेली आहे. तेलाचा तवंग पहा किती छान आलेला आहे. अजून एक 10 ते 15 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेऊया. यामध्ये आपण ओला नारळ घातला होता त्यामुळे या भाजीवरती थोडासा फेस आल्यासारखा दिसतो, पण भाजी थंड झाल्यानंतर हा फेस सुद्धा नाहीसा होतो. तर इथे आपली भाजी शिजतच आलेली आहे. मला वाटतं अजून एक 10 ते 15 मिनिटे आपण शिजवून घ्यावं. त्यासाठी परत एकदा यावरती झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटे ही भाजी मी शिजवून घेते. आणि एक 10 ते 15 मिनिटानंतर आता आपण याचं झाकण काढून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली मस्त अशी चमचमीत आचारी स्टाईल व्हेज कुर्मा भाजी बनवून तयार झालेली आहे. मस्त अशी तर्री आलेली आहे आणि भाजी पहा किती सुंदर अशी दिसत आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि सुगंध तर इतका सुंदर येतोय ना, जसं आपण लग्नामध्ये गेलो की भाजीचा कसा घमघमाट पसरलेला असतो अगदी तसाच याचा सुद्धा सुगंध येत आहे. तर इथे आपली आचारी स्टाईल व्हेज कुर्मा भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा बर्थडेच्या पार्टीला किंवा पाहुणे येणार असतील तर ही व्हेज कुर्मा भाजी नक्की ट्राय करून पहा. आलेले पाहुणे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय जाणणारच नाहीत ही माझी खात्री आहे. तर याआधी सुद्धा मी 20 ते 25 लोकांसाठी परफेक्ट प्रमाणामध्ये पावभाजी किंवा छोले भटुरेची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे. ती सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही कुर्मा भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि यासोबत तुम्हाला जर पुऱ्याचं प्रमाण हवं असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.